नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. संस्कृतच्या एका सुभाषितात स्त्रीचं महात्म्य वर्णन केलंय. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्र एतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फलः क्रियः. ज्या घरात स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे साक्षात परमेश्वर सुद्धा निवास करतो असं म्हणतात आणि जिथे स्त्रीचा अपमान होतो ना त्या ठिकाणी सर्वच क्रिया निष्फळ ठरतात. स्त्री हा कुटुंबाचा अनन्यसाधारण भाग आहे आणि महत्त्वाचा घटक आहे. याच स्त्रीवर आजच्या काळात कुटुंब आणि तिचा व्यवसाय या दुहेरी गोष्टींची जबाबदारी असते आणि त्या पेलणं म्हणजे तारेवरची कसरत असंच म्हणावं लागेल. हा ताळमेळ नेमका साधायचा कसा हेच आपल्याला आजच्या भागातून जाणून घ्यायचंय. पाहूया आजचा विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे महिलांची कारकीर्द आणि कुटुंब समतोलता. आणि ही समतोलता कशी साधायची आहे याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ॲडव्होकेट भगवती कर्णिक. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि मला वाटतं खरंच हा प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण हे दोन्हीही सांभाळणं म्हणजे खरंच तारेवरची कसरत आहे. तर ही कशी साधायची हेच आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सर्वांना त्यांचा परिचय करून देते. ॲडव्होकेट भगवती दीपक कर्णिक, कौटुंबिक न्यायालय, 22 वर्षांपासून वकिलीच्या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. महिला आणि विवाह संदर्भातल्या अनेक केसेस त्यांनी सोडवल्या, त्यात त्यांचा हातखंडा आहे. गुन्हेगारी व इतर केसेसही त्या सोडवतात. प्रेमाचा धागा हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. लोकमत, सकाळ, रोहिणी मासिक, कालनिर्णय यात महिला प्रश्नांसंदर्भात तसंच महिला सक्षमीकरणासंदर्भात अनेक लेख त्यांनी लिहिलेले आहेत. अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनवर सुद्धा त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट अँड इंडस्ट्रियल रिलेशन यातही त्यांचा अभ्यास आहे. आज आपल्याला त्या कुटुंबातली आपली जी गरज आहे किंवा महत्त्व आहे आणि व्यवसायात कसा सांभाळायचा, या दुहेरी जबाबदाऱ्या कशा पेलायच्या याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपले प्रश्न असावेत एवढीच फक्त आपण खबरदारी घेऊया. आता वेळ न घालवता लगेचच कार्यक्रमाला मी सुरुवात करते. मॅडम, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. नमस्कार. आणि सगळ्यात आधी मनात हा प्रश्न येतो की ज्यावेळी आपण महिलांची कारकीर्द हा शब्द वापरतो तर त्यावेळेला असं डोक्यात येतं की पूर्वी महिलांचं वागणं किंवा त्यांची जीवनशैली यात खूप तफावत होती आणि जी आत्ता आपल्याला जाणवते. तर पूर्वीची महिला आणि आत्ताची महिला यात नेमका फरक कुठे आणि कसा झालाय, काय सांगाल? अर्थातच हा जो बदल झालेला आहे पूर्वीच्या महिला आणि आत्ताच्या महिलांमध्ये तो अगदी सकारात्मक आहे आणि तो फारच आमूलाग्र आहे. आमूलाग्र हा शब्द मी का वापरतेय कारण पूर्वीची जी महिला आहे ती चूल आणि मूल ह्यातच रमणारी होती, पण शिक्षणामुळे जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामुळे आणि संघर्षामुळे पण ती आता चंद्रावरती जाणाऱ्या यानाला हातभार लावतीये. म्हणजे इथपर्यंत तिची कारकीर्द पोचलेली आहे. अर्थातच तिचं आजचं जीवन खूपच धावपळीचं झालेलं आहे. तिला करिअर आणि तिचं घर जे फॅमिली आहे ती तिला सांभाळावी लागते. तर हा जो बदल आहे, कारकीर्द आहे ती पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे आणि तिला ऊर्जा देणारी आहे असं मी म्हणेन. नक्कीच मला वाटतं, कारण महिलांचा कुठलाही जो सहभाग आहे तो व्यवसायातला असेल किंवा कुटुंबातला असेल तो तितकाच महत्त्वाचा पूर्वीही होता आणि आताही आहे. फक्त ह्यात फरक मात्र इतका घडलाय की महिला अधिक सक्षम व्हायला लागल्या. मग मनात एक असाही प्रश्न येतो की ज्या वेळेला महिला सक्षम होते आणि स्वतःच्या व्यवसायावरती ती उभी राहते किंवा तिची कारकीर्द सुरू होते, त्याच वेळेला एक टप्पा असा असतो की कुटुंबाचाही समतोल तिला साधायलाच लागतो. तर मला असं विचारायचंय की ही जी व्यावसायिक कारकीर्द आहे ती उंचावत असताना संसाराकडे तिचं थोडंसं कदाचित दुर्लक्ष झाल्यामुळे का होईना तिचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो का? तर त्याची नेमकी कारणं काय आहेत? साधारणपणे जेव्हा एखादी महिला विवाह बंधनात अडकते तेव्हा तिला हे माहिती असतं की आपल्याला दोन्ही म्हणजे घर आणि आपलं जे हे करिअर आहे ते सांभाळावं लागणार आहे.
तर अशा महिलांनी काय करायचं आहे की त्यांची प्रायोरिटीज ठरवायची आहेत की बाबा मला आधी माझं फॅमिली लाईफ इम्पॉर्टंट आहे का माझं करिअर आहे. जर समजा दोन्हीचा ताळमेळ तिला हे करायचा आहे म्हणजे सांभाळायचा आहे तर तिने आधी तिच्या कुटुंबाकडे म्हणजे तिच्या फॅमिलीकडे पहिलं म्हणजे हस्बंडकडे आणि तिच्या जे इनलॉज आहेत त्यांच्याकडे चर्चा केली पाहिजे की मला मी करिअर ओरिएंटेड आहे किंवा त्याच्याही आधी लग्न व्हायच्या आधी पण तिने जर हे उघड केलं किंवा तिने जर हे ओपन केलं की मला मी करिअर ओरिएंटेड आहे तर मला करिअरसाठी तुम्ही स्कोप दिला पाहिजे आणि त्याप्रमाणे जर ते हो म्हणत असतील किंवा ते अगदीच प्रोत्साहन देत असतील तर मग त्याप्रमाणे ती करिअर आणि घर हे दोन्ही करू शकते. आता जे करिअर करताना म्हणजे जो टाइम स्पॅन आहे सकाळी जाणं आणि संध्याकाळी रात्री येणं आणि त्याच्यानंतर जे काही घरातली जी काही कर्तव्य आहे ती पार पडणं ह्याचं मॅनेजमेंट जे आहे ते नीट प्लॅनिंगनी व्यवस्थित केलं तर मला नाही असं वाटत की कुठे काही संघर्ष होणार आहे किंवा कुठे काहीतरी असा बनाव म्हणजे एखादा आर्ग्युमेंट होऊन किंवा असं काही प्रॉब्लेम्स होऊन पुढे काही रिपरकेशन्स त्याचे फॅमिली लाईफमध्ये होतील असं मला वाटत नाही. तर योग्य नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग हे जे तुम्ही म्हणता की योग्य नियोजन हवं तर ते नेमकं कोणत्या बाबतीत हवं. कारण प्रश्न असाही होतो की नियोजन करायचं पण नक्की कुठल्या प्रकारे करावं किंवा कुठल्या मुद्द्यांना गृहीत धरून करावं तर ह्याविषयी काय सांगाल आपण. नियोजन हे समजा आता आधी मी सांगितल्याप्रमाणे की आधी आपले प्रायोरिटीज ठरल्या पाहिजेत की बाबा माझे जे चूल आणि मूल हे जे प्रायोरिटी जर समजा चूल आणि मूल आहे तर करिअर ओरिएंटेड ज्या बायका असतात त्या चूल आणि मूलमध्ये रमणाऱ्या नाही आहेत तर त्या करिअर करणाऱ्या आहेत. तर प्रायोरिटीज हा आहे की निर्णय घेताना म्हणजे कुठचाही निर्णय घेताना नोकरी असेल आता नोकरीच्या ठिकाणी वेळ खूप टाइम स्पेंड जास्त असतो लांब असते नोकरी तर त्यामुळे लागणारा जो वेळ आहे बाहेर लागणारा जो खर्च करणारा वेळ आहे त्याबद्दल कुटुंबाकडे त्याबद्दल चर्चा करावी की बाबा मला एवढा वेळ लागणार आहे किंवा काय वगैरे त्याप्रमाणे ते चर्चा करून त्याप्रमाणे निर्णय घेऊन ते एकत्र सॉल्व्ह करता येईल असं. खरंय म्हणजे थोडक्यात एक हा मुद्दा आहे की संवादाचं एक माध्यम आपण वापरलं पाहिजे. दुसरं फार महत्वाचं आहे की वेळ. आज बऱ्याच गृहिणींचं असं होतं की सकाळी लवकर त्या जायला निघतात आणि कदाचित रात्री यायलाही उशीर होतो आणि मग त्यात असं होतं की मी माझ्या कुटुंबाला वेळ किती द्यावा किंवा मग नोकरीच्या ठिकाणी मी कसं सांगावं की मला कमी वेळ काम करायचं आहे. बरं ते करावं तर लागतंच या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल या महागाईला सामोरं जायला लागतं तर मग हे वेळेचं नियोजन नेमकं कसं साधलं पाहिजे. वेळेचं नियोजन असं आहे की तुम्ही आधी जे काही तुमचे फॅमिली आहे समजा तुमचे एकत्र फॅमिली असेल टुगेदर फॅमिली असेल इन-लॉज तुमच्या बरोबर असतील तुमचे सासू सासरे बरोबर असतील तर त्यांच्याशी चांगली व्यवस्थित मोकळेपणाने संवाद साधा की बाबा माझं असं करिअर आहे कामाचं वाटप जो आहे घरामध्ये कामाचं वाटप जे आहे ते तुम्ही व्यवस्थित तुमच्या इन-लॉजकडे किंवा तुमच्या हस्बंडकडे सगळं एक्सप्लेन केलं पाहिजे की बाबा कसं कामाचं वाटप करायला पाहिजे. आणि प्लस फायनान्शियल बरेचदा काय होतं की फायनान्शियल सखी असं होतं की आर्थिक जे काही मॅनेजमेंट आहे ते त्याच्यामध्ये क्लॅशेस होतात की बाबा हा खर्च कोणी करावा हा खर्च कोणी करावा घरचा खर्च कोणी सांभाळावा किंवा मुलांचा खर्च कोणी सांभाळावा. तर हे सगळं जे आहे ते स्वतःहून निर्णय न घेता जर तुम्ही कुटुंबाकडे चर्चा केली कुटुंबाकडे सांगितलं की बाबा आपण हे कसं करावं कारण स्त्री जेव्हा लग्न होऊन सासरी येते तेव्हा ती एक सासरचा अविभाज्य भाग असते. तर त्यामुळे स्वतःहून निर्णय न घेण्यापेक्षा कुटुंबाकडे उघड केलं की कुटुंबाकडे विचारलं त्यांना प्रायोरिटी दिली इन-लॉजना प्रायोरिटी दिली म्हणजे जे सासू सासरे आहेत त्यांना विचारलं की बाबा मी असा निर्णय घेतेय तर तुम्हाला चालेल का तो पटेल का मी या गावाला जाणार आहे या गावी कारण काय स्त्रियांचे गावी बाहेर गावी बदल्या होतात तर तिकडे मी जाणार आहे तर मला तुम्ही तसं चालेल का मग कसं करायचं काय वगैरे मग त्यांना विचारणं त्यांच्याकडे संवाद साधणं एक चांगला एक गुड हेल्थी संवाद साधणं हे महत्वाचं आहे. आणि जर एकत्र निर्णय घेतला तर तो मला वाटतं त्याचे जे परिणाम आहेत ते चांगले होतात एकत्रपणे निर्णय घेतल्यावरती. बरं तुम्ही आता एक बोलताना मुद्दा म्हणालात की बरेचदा सखी स्वतः निर्णय घेऊन मोकळी होते आणि त्याची अंमलबजावणीच करायला सुरुवात करते
तर ह्यात कुठेतरी अहंकाराचा एक लवलेश दिसतो आपल्याला. तर ही भावना महत्वाची आहे का की हा समतोल साधताना? खरं तर वास्तवात असं आहे की आजकाल फॅमिली कोर्टामध्ये, कौटुंबिक न्यायालयामध्ये जे काही घटस्फोट होतात ते इगो प्रॉब्लेम्समुळे आणि मिसअंडरस्टँडिंग्समुळे होतात. तर आपला जो इगो प्रॉब्लेम आहे तो जरा बाजूला ठेवून आपली प्रायोरिटी जी आहे ती फॅमिली आहे. पहिला प्रायोरिटी आहे फॅमिली. जरी तुम्ही करिअर ओरिएंटेड असाल तरी पहिली प्रायोरिटी तुमची फॅमिली आहे. तर फॅमिली बरोबर इगो प्रॉब्लेम्स न आणता त्यांना महत्त्व देणं हे महत्त्वाचं आहे. मी असं म्हणत नाहीये की आपल्या म्हणजे त्यांचाच निर्णय ऐकणं किंवा त्यांचं जे ते काय सांगतात ते अंतिम निर्णय असतो वगैरे, ते तसं नाहीये. डू नॉट सप्रेस युअर फिलिंग्स ऑर थॉट्स, पण तुम्ही त्यांना प्रायोरिटी देणं आणि तुमचा इगो बाजूला ठेवणं हे महत्त्वाचं आहे. कारण इगो प्रॉब्लेम्समुळे पुढे जाऊन मिसअंडरस्टँडिंग इतके वाढतात की ते सेपरेशनच्या स्टेजमध्ये येतं आणि सेपरेशनच्या स्टेजमध्ये पुढे आल्यानंतर अनफॉर्च्युनेटली ते डिवोर्स पर्यंत मॅटर्स जातात. आणि बहुतेक करून याच गोष्टींमुळे डिवोर्स झालेले आपण बघतोय. 2-3 वर्षामध्येच डिवोर्स आजकाल होणं पण फार जास्त प्रमाणात आढळतंय. खरंय. मला वाटतं तुम्ही आता इतके वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहात आणि अनेक केसेस तुमच्याकडे अशा प्रकारच्या आल्या असतील, तर आम्हाला एखादा अनुभव तुमचा सांगाल का की याच्याशी निगडित, की अशा पद्धतीने एक अहंकार किंवा घरच्यांशी संवाद नीट न साधल्यामुळे खरं तर शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, पण आज घटस्फोटापर्यंतच्या अनेक गोष्टी होतात. तर एखादा आपला अनुभव आम्हाला सांगाल का? असे अनुभव बरेच आहेत. आम्ही जेव्हा फॅमिली कोर्टात त्याच्या आधी, अनुभवाच्या आधीच आम्ही एक महत्वाची एक गोष्ट सांगते की जेव्हा एखादा क्लायंट आमच्याकडे येतो, स्त्री, आता आपण इथे स्त्रीची भूमिका आहे म्हणून स्त्री जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा आपण आपलं पहिलं कर्तव्य आहे की तिचं सगळं ऐकणं. म्हणजे आमच्या ॲडव्होकेटचं कर्तव्य आहे तिचं सगळं ऐकणं, तिची स्टोरी ऐकणं. आणि जर ती चुकीच्या दिशेने जात असेल तर तिला समुपदेशन करणं, योग्य दिशा दाखवणं की बाबा तुझं हे चुकतंय, म्हणजे हे असं नाही, असं करणं फार महत्वाचं आहे. नाहीतर मग तुम्ही असं म्हटलात की नाही नाही ओके तू म्हणजे तुझं काही चुकत नाही, आपण तुला न्याय मिळवून देऊ, काही करून तुलाच 100% न्याय मिळेल, तुला एवढे एवढे पैसे मिळवून देऊ. तर ही जी गोष्ट आहे ही वकिलांनी पण लक्षात ठेवली पाहिजे की काउन्सेलिंग करणं, व्यक्तीला, आपल्या आशिलाला चांगलं योग्य मार्गदर्शन करणं हे खूप महत्वाचं आहे. आता इगो प्रॉब्लेम्सचा एक प्रकरण म्हणजे आजकाल कसं आहे की इगो प्रॉब्लेम्समुळे मुलांमध्ये होणारे, म्हणजे माझा मी एक एक्झाम्पल सांगते, एक प्रकरण सांगते, नावं उघड करत नाही आहे. त्याच्यामध्ये लहान मुलगी होती, कुटुंबाला लहान मुलगी होती, 2-3 वर्षाची असेल. आणि तसा तर काही प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे काही शारीरिक मानसिक छळ नव्हता. फार तर असेल तर इमोशनल काही मिसअंडरस्टँडिंग्स किंवा फार तर थोडाफार काही घटना घडल्या होत्या. पण यामुळे त्या मुलीवरती म्हणजे टाइम स्पॅन इतका गेला की 4-5 वर्ष लागली या सगळ्या घटनामुळे आणि नंतर मग डिवोर्स झाला. पण त्या मुलीवरती, लहान मुलीवरती, ती जशी लहान होती तशी वाढत गेली आणि तिची 6-7-8 वर्षानंतर म्हणजे ती मोठी झाली तेव्हा तिच्यावरती इतका मोठा रिपरकशन झाला, इतका परिणाम झाला तिच्या मानसिकतेवरती की ती लग्न, म्हणजे पुढे तिला लग्न म्हणजे काय, लग्न व्यवस्था म्हणजे काय याच्याबद्दल तिला फारच भीती वाटायला लागली. आणि ती त्यामुळे ती आईकडे पण राही नाही आणि ती वडिलांकडे पण राहत नव्हती. त्यामुळे तिची कस्टडी मग आजी आजोबांकडे देण्यात आली, म्हणजे विथ द म्युच्युअल कन्सेंट ऑफ बोथ पॅरेंट्स. तर अशामुळे छोटे छोटे इगो प्रॉब्लेम्स जे असतात त्याचा परिणाम मुलांवरती पण होतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. नक्कीच. मला वाटतं प्रत्येक सखीची ही जबाबदारी ठरते. सखीच्या जबाबदारीवर आणखीन कुटुंबाचाही हातभार कसा लागणार आहे हे पण आपण बघणार आहोत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय महिलांची कारकीर्द आणि कुटुंबातील समतोलता या महत्त्वाच्या विषयावर आणि मार्गदर्शन करतात ॲडव्होकेट भगवती कर्णिक. ब्रेक पूर्वी मॅडमने आपल्याला 1-2 गोष्टी सांगितल्या होत्या की महिलांनी व्यवसाय सांभाळता कुटुंबाला जर न्याय द्यायचा असेल तर वेळेचं नियोजन करणं, त्याचबरोबर थोडासा अहंकार बाजूला ठेवणं,
त्याचबरोबर प्रायोरिटी ठरवणं की कशाला कधी न्याय द्यायचा आहे ह्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात। मॅडम मला असं विचारायचं आहे की व्यवसाय करत असताना आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी एक सुरक्षितता मिळावी किंवा तो करता यावा चांगल्या पद्धतीने याच्यासाठी काही कायदे केलेले आहेत का आणि कोणत्या महिला आणि कुठल्या प्रकारे याचा लाभ घेऊ शकतात, तर त्या लाभार्थी कशा कशाच्या ठरू शकतात, काय सांगाल? अर्थातच हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे। व्यवसायाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी बायका पूर्ण वेळ म्हणजे सकाळपासून ते 8 तास 12 तास बाहेर असतात आणि काही बायकांचं म्हणजे गर्भार बायका ज्या असतात आणि किंवा नुकतीच डिलिव्हरी झालेली असते अशा पण काही बायका असतात, तर त्यांच्यासाठी कायद्यामध्ये फार छान तरतूद आहे। म्हणजे इनफॅक्ट आमच्या फॅमिली कोर्टामध्ये पण हिरकणी कक्ष म्हणजे स्तनपानासाठी स्वतंत्र कॅबिन आहे। म्हणजे जर लहान मूल असेल तान्हं बाळ असेल तर त्याच्यासाठी एक त्या बाईचा तिला स्तनपान देण्यासाठी म्हणजे मुलाला तर त्यासाठी एक वेगळा कक्ष आहे। तसंच सगळ्या कंपनीजमध्ये सगळ्या फॅक्टरीजमध्ये ही जी व्यवस्था आहे ती अनिवार्य केलेली आहे कायद्याने। आता हा एक भाग झाला। दुसरा भाग आहे की कामाच्या ठिकाणी होणारा छळ। आता छळ म्हटल्यावरती आपल्याला एक लक्षात येतं डोक्यात असं येतं की घरातला छळ म्हणजे शारीरिक मानसिक वगैरे, पण कामाच्या ठिकाणी पण तुम्हाला नकळत कळत असं एक छळ हा या प्रसंगाला सामोरं जावं लागतं। आता छळ ह्या अर्थाची व्यापकता खूप मोठी आहे। लैंगिक छळ जो म्हणतो आपण सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ द वुमेन ह्याच्याबद्दल एक कायदा आहे। तर त्या कायद्याच्या अनुषंगाने जर तुम्हाला कोणी सेक्शुअली ॲडव्हान्सेस देत असतील, काही शेरेबाजी होत असेल किंवा काही हात लावणं होत असेल किंवा काही पोर्नोग्राफिक फिल्म्स दाखवल्या जात असतील त्या बाईला आणि तिचा छळ केला जात असेल आणि तिचं प्रमोशन थांबवलं जात असेल, तिला सेक्शुअल इंटरकोर्स करण्यासाठी म्हणजे एक रिलेशनशिप ठेवण्यासाठी जर तिला फोर्स केला जात असेल फॉर प्रमोशन किंवा मग काही ॲडिशनल तिला काही इन्सेंटिव्स देण्यासाठी किंवा असं, तर त्यासाठी हा सेक्शुअल हॅरॅसमेंटचा कायदा आहे। आणि ह्याच्यात अशी तरतूद आहे की ह्याच्यामध्ये 3 वर्षाचा सक्षम कारावास होऊ शकतो त्या व्यक्तीला त्या पुरुषाला आणि किंवा आणि फाईन अशी तरतूद आहे त्याच्यामध्ये। तर पण यासाठी मला सखी असं वाटतं की हे जे आहे सेक्शुअल हॅरॅसमेंट जी आहे याच्याबद्दल उघडपणे बोलणं हे फार महत्त्वाचं आहे। तुम्ही तुमच्या आधी फॅमिलीकडे बोला, तुमचे जे फॅमिली इज द फर्स्ट प्रायोरिटी, तुम्ही फॅमिलीकडे सांगा, तुमच्या नवऱ्याला विश्वासात घ्या, इनलॉजकडे नवऱ्याला आणि तुमच्या मैत्रिणीकडे सांगा आणि ते जे मार्गदर्शन आपल्याला म्हणजे ते जे आपल्याला एक नैतिक आणि एक आधार देतात म्हणजे आपल्याला एक त्यांच्या आधारामुळे आपण पुढचे पावलं कायदेशीर पावलं उचलू शकतो। तर हे उघडपणे तुम्ही बोला आणि व्यक्त करा। मी टू सारखी पण एक प्रणाली आहे, त्यामुळे तुम्ही व्यक्त होऊ शकता। लाजायचं इथे कारण नाही आहे। जर आपण लाजलो, आपण जर सप्रेस झालो, स्वतःला जर कमी लेखलं किंवा घाबरलो तर मग त्याचा गैरफायदा घेणारे बरेच जण आहेत, असं आपण सगळीकडेच बघतोय, सगळ्या ठिकाणीच बघतोय, पेपर्समध्ये येतं। तर त्यामुळे हे कायदे जे आहेत म्हणजे स्तनपानाचे सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या रिलेटेड आहेत, यासाठी तुम्ही त्याचा लाभ घ्या, कायद्याचा लाभ घ्या असं माझं म्हणणं आहे। आणि दुसरं म्हणजे आहे की बाळंतपणाची जी रजा आहे ती पण रजा कायद्याने तरतूद केलेली आहे। बाळंतपणाची रजा तुम्ही घेऊ शकता आणि त्यामुळे तुम्हाला जे बाळाकडे लागणारं लक्ष आहे, त्याचं संगोपन आहे ते तुम्ही नीट व्यवस्थित घेऊ शकता। बरोबर। मला आता तुम्ही बोलताना असं जाणवलं की व्यावसायिक कारकिर्दीत हे सगळे कायदे स्त्रियांच्या बाजूने आहेतच अर्थात, पण ह्यामध्ये कुटुंबाची नेमकी काय भूमिका असली पाहिजे? जर अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर बरेच वेळेला असं चित्र दिसतं की थोडाफार अविश्वास त्या व्यक्तीवर किंवा महिलेवर सुद्धा दाखवला जातो किंवा आपल्याला याच्यात नको, आपण कायद्याच्या बंधात पडूया नको, साधारण अशा प्रकारची वाक्यही ऐकू येतात। तर मग कुटुंबाची नेमकी भूमिका काय असायला हवी, काय सांगाल आपण?
कुटुंबाची भूमिका आता मगाशी सांगितल्याप्रमाणे कुटुंबाची भूमिका ही असायला पाहिजे की कुटुंबानी आधी तर तिने उघड करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जी महिला आहे, जी पीडित महिला आहे, तिने तिच्याबद्दलचे जे काही तिला त्रास होतोय, सेक्शुअल हॅरॅसमेंट होतीये किंवा वर्बल हॅरॅसमेंट होतीये, म्हणजे तिला शाब्दिक छळ केला जातोय तिचा तर कामाच्या ठिकाणी, तर हे सगळं उघड करणं कुटुंबाकडे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर मग कुटुंबानी तिला विश्वासात घेऊन त्याबद्दल तिला दिलासा देऊन तिला की एनकरेज करून की बाबा तू लीगल स्टेप्स उचलूया आपण आणि याकरता तिला पाठिंबा देणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. जेणेकरून ती एक म्हणजे कसं आहे की नुसतं कोर्टात जाणं हे नाहीये, पण कोर्टाच्या आधी पण काही स्टेप्स असतात. तर ते कंप्लेंट फाईल करणं, त्याचा पाठपुरावा करणं, तिच्याबरोबर नेहमी असणं, फिजिकल असणं किंवा तिला एक एनकरेजमेंट देणं हे महत्त्वाचं आहे. कोर्टामध्ये न्याय मिळायला थोडासा वेळ लागतो, पण कोर्टाच्या वरती विश्वास असणं हे महत्त्वाचं आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावरती तुम्हाला न्याय मिळू शकतो अर्थातच. आणि त्यासाठी तिची कारकीर्द खंडित करण्याची मुळात गरज नाही, हे सुद्धा एक कुटुंबाने लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तिला प्रोत्साहित केलं पाहिजे. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. शिवानंद वसेदार प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. पत्रकार शिवानंद वसेदार बोलतोय निपाणीहून. म्हणजे माझा प्रश्न असा आहे मॅडम, आता मोठ्या मोठ्या सिटीमध्ये महिला वर्ग कामाला वगैरे नोकरी वगैरे जात असतात आणि तिथे टायमिंग असं होतं की दिवसभर काम करून रात्रीच्या वेळी तिथे सुट्टी होते. तर सुट्टी झाल्यानंतर ते पाप घरी जायत असतात, काही टू व्हीलर जातात, कोण चालत वगैरे बसनं वगैरे जात असतात. पण तशा वेळी काही गुंड प्रवृत्तीची म्हणा किंवा विचारदृष्टी असलेली काय करते लोक अन्याय अपराध हे करतात, त्यांच्यावर अत्याचार करतात किंवा पकडून येणे वगैरे असं करतात. मग ती महिला सुरक्षित नसतात. मग त्यासाठी तशा महिलांना सुरक्षित राहण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे किंवा त्याला काही हेल्पलाईन नंबर वगैरे काय आहे का, त्यामुळे ते महिला सुरक्षित राहतील असं माझा प्रश्न बघा. नक्कीच नक्कीच. मला वाटतं हा चांगला प्रश्न आहे त्यांचा की खरंच रात्री अपरात्री येताना अशा पद्धतीची घटना कोणाच्याही बाबतीत कधी घडू नये. पण जर अशी दुर्दैवी घटना घडली तर त्यासाठी काही हेल्पलाईन नंबर किंवा मदतीचे काही क्रमांक दिलेले आहेत का? ही सुरक्षितता कशी पाळली पाहिजे, काय मार्गदर्शन? अर्थातच आपण आता तुम्ही एक फार छान प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये असं मी सांगेन की आपल्याला जेव्हा रात्रीचे आपण येतो, एकटे असतो, बहिणा एकटे असतात, त्यावेळेला आपल्याला जर असा काही प्रसंग आला तर पहिलं म्हणजे घाबरून जायचं नाही, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करायचा. आणि गुगलवरती म्हणा किंवा टेक्नॉलॉजिकल सॅव्ही आपण सगळेच आहोत, आपण मोबाईलवरती तर दिवसभर असतोच, तर त्याच्यामध्ये पण बरेचसे हेल्पलाईन नंबर्स आहेत. रेल्वेमध्ये पण हेल्पलाईन नंबर्स आहेत. रेल्वे हे खूप महत्त्वाचं काम करते, कारण जास्तीत जास्त महिला या रेल्वेमध्ये आपलं पूर्णपणे प्रवास करताना आपण बघतो की रेल्वेमध्ये प्रवास जास्तीत जास्त होतो त्यांचा. तर तिकडे जर काही प्रॉब्लेम झाला किंवा नजदीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जरी तुम्ही संपर्क साधलात तरी तुम्हाला त्यांची मदत मिळू शकते आणि त्याप्रमाणे तुम्ही दाद देऊ शकता, म्हणजे दाद मागू शकता. आणि अर्थातच ही जी इन्फॉर्मेशन आहे ती रेल्वेच्या प्रत्येक महिलांच्या डब्यामध्ये लिहिलेली आहे की प्रत्येक हेल्पलाईन नंबर्स तिकडे अवेलेबल आहेत. आणि पोलीस स्टेशनबद्दल फक्त जागरूक असणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे याची प्रत्येक सखीने व्यवसायाची कारकीर्द सांभाळताना काळजी घ्यायला हवी. खरं काय माहितीये का सखी, मी असा एक महत्वाचा मुद्दा इथे समोर मांडतीये की आपल्याला म्हणजे एक साधं उदाहरण आहे की आपण आपल्याला फ्रीज मध्ये आपल्या घरामध्ये काय काय आहे हे आपल्याला माहितीये, पण आपल्याला आपले कायदे काय आहेत, म्हणजे महिलांविषयक कायदे काय आहेत हे बहुतांश बायकांना, स्त्रियांना माहिती नसतात. तर ह्याची माहिती करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या जमान्यामध्ये माहिती करून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण घरामध्ये होणारे अत्याचार, नंतर मग बाहेर होणारे अत्याचार, त्याच्याबद्दलचे जे काही लॉज आहेत, आता फार डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे 2005चा आहे, तो इतका त्याच्यामध्ये इतके बारकाव्याने सगळ्या गोष्टी ज्या क्रूरता आहेत त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर त्याबद्दल तुम्ही दाद मागू शकता. म्हणजे तुम्हाला कायद्याचं नॉलेज असणं, मी असं म्हणत नाहीये की पूर्णपणे नॉलेज नाही, पण थोडाफार बाबा हा कायदा इथे आपल्याला मदतीला येईल किंवा असं केल्याने ही स्टेप्स उचलल्याने, ही कायदेशीर पावलं उचलल्याने आपल्याला न्याय मिळेल असं आहे. ह्याची माहिती, जुजबी माहिती जरी असेल तरी खूप महत्वाचं आहे.
कारण तुम्ही जे टीव्ही बघता, प्रोग्राम्स बघता, त्याची माहिती तुम्हाला असते, पण तुम्हाला तुमची कायद्याची माहिती असते का? आता जर कोणाला प्रश्न विचारला की तुझ्या बाबतीत एखाद्या मॅरिड करिअरिस्टिक वुमन आहे, तर तुझ्या बाबतीत तुझे काय काय कायदे तुला माहिती आहेत, तर तिला ते माहिती हवी आहे की मला माझ्या बाबतीत बाबा हे असे कायदे आहेत. खरं मला वाटतं हा फार महत्वाचा मुद्दा आहे की या बाबतीत सुद्धा साक्षर असणं हे आजच्या काळाची ही गरज निर्माण झाल्यासारखं आहे. मगाशी तुम्ही बोलताना एक विषय काढला होता, तो होता समुपदेशनाचा, त्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो. तर ही व्यावसायिक कारकीर्द सांभाळत असताना आणि विवाह झालेला असेल तर या परिस्थितीत ह्या दोघांचा असमतोल साधल्यामुळे घटस्फोटापर्यंत काही प्रकरणं जातात का, आणि मग त्याच्यामध्ये समुपदेशन कसं पद्धतीने केलं जातं, काय सांगाल? समुपदेशन फार महत्वाचा मुद्दा आहे हा. समुपदेशन जे असतं त्याच्यासाठी प्रायव्हेट काउन्सिलर्स आणि कोर्टामध्ये जे कोर्ट काउन्सिलर्स असतात ते प्रशिक्षित असतात, MSW असतात, गव्हर्नमेंट सर्वंट असतात, तर त्यांच्याकडे पण तुम्ही जाऊ शकता किंवा मग प्रायव्हेट काउन्सिलर्स असतात त्यांच्याकडे पण तुम्ही जाऊ शकता. बरं, त्याच्याही आधी एक स्टेप त्याच्याही आधी असं आहे की तुम्ही एकमेकांशी मोकळा संवाद साधा. म्हणजे तुमचा इगो प्रॉब्लेम्स, मिसअंडरस्टँडिंग्स बाजूला ठेवून पती आणि पत्नीने एकमेकांशी मोकळा संवाद साधला की बाबा काय करायचं, असं झालेलं आहे, असे प्रॉब्लेम्स आहेत, तर बाबा काय करायचं. जर ते मोकळा संवाद साधून जर काही होत नसेल, तर त्याच्या पुढे म्हणजे काहीच होत नसेल, मीटिंग्स घेऊन काही होत नसेल, तर तुम्हाला जो पर्याय आहे कोर्टात जाण्याआधी तो आहे समुपदेशनाचा. इथे सखी मला असं सांगायचं आहे की बऱ्याचशा ज्या स्त्रिया आहेत त्यांना चुकीचं मार्गदर्शन केलं जातं आणि 498 जो आहे त्याच्या ते केल्यामुळे समुपदेशनासारखी जी चांगली बाजू आहे, सकारात्मक बाजू आहे, म्हणजे विवाह वाचवण्यासाठीची जी बाजू आहे ती कुठेतरी बाजूला सरून 498 ही जी क्रिमिनल कंप्लेंट आहे ती केल्यामुळे घटस्फोट हाच त्याचा एकच मार्ग ठरतो. ही जी तक्रार आहे तुम्ही म्हणताय ती नेमकी कशी, म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये, हे आम्हाला ऐकायला आवडेल. 498 जो आहे ह्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, नंतर मग डिमांड ऑफ डाउरी म्हणजे हुंडा मागणे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. ही क्रिमिनल कंप्लेंट आहे, नॉन बेलेबल आहे. याच्यामध्ये एखाद्या स्त्रीला, विवाहित स्त्रीला 3 वर्षाच्या आत जर हा छळ होत असेल तर तो परिणामकारक छळ असा मानला जातो आणि त्याप्रमाणे ती पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करू शकते. याच्यामध्ये प्रोसेस वेगळी आहे. ते म्हणजे आधी महिला तक्रार निवारण कक्षामध्ये कंप्लेंट करावी लागते, तिकडे पण तुमचं समुपदेशन होतं. बघा, म्हणजे शासन जे आहे हे समुपदेशनाला, पती पत्नीच्या समुपदेशनाला फार महत्त्व देतं. कारण तुम्ही कोर्टाची पायरी चढण्याआधी, तुमचा दोघांचा कायमचं नातं तुटण्याआधी तुम्हाला एकत्र कसं येता येईल हे पोलीस यंत्रणा पण बघते. तिकडे समुपदेशन होतं. जर समुपदेशन नाही झालं तर मग त्या स्त्रीवरती अवलंबून असतं की तिने पुढे पाऊल उचलावं की न उचलावं असं. आणि बहुतांश 498च्या ज्या मॅटर्स असतात ह्या रिव्हेंजफुल ॲटिट्यूड, म्हणजे मी बदला घेणार या ॲटिट्यूडनी केल्या जातात. आणि जे तुमचे चांगले दिवस आहेत, जे महत्त्वाचे दिवस आहेत, म्हणजे समजा एखाद्या वयात 30व्या वर्षी जर त्या व्यक्तीने, त्या स्त्रीने कंप्लेंट केली तर तिचे जे 4-5 वर्ष जे आहेत ते ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे, 498 ही जी प्रक्रिया आहे ही फार किचकट आहे. ती त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी फार वेगवेगळी प्रणाली आहे, प्रोसेस आहे. त्यामुळे हे जे 4-5 वर्ष जे आहेत ते तुमच्या त्याच्यातच जातात आणि मग पुढे मग जे आपले वाया गेलेले वर्ष आहेत ते आपल्याला परत मिळत नाहीत आणि त्याचा वाईट परिणाम, त्याचा जे अफेक्ट आहे तो आपल्या कुटुंबावरती पडतो, मुलांवरती पडतो. म्हणजे हे सखीने लक्षात घ्यायला हवं की आपण तक्रार कुठली आणि कशा पद्धतीची नोंदवतोय आणि जे समुपदेशन आपल्याला केलं जातं त्याचंही तितकंच महत्व आहे. तर ह्याबाबत आपण जागरूक राहायला हवं. आपल्याला एक फोन येतोय, दादा उबाळे आपल्याला जामखेडून प्रश्न विचारतायत. नमस्कार. 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 नमस्ते. बोला. माझा प्रश्न असा आहे की महिलांना कुटुंबामध्ये योग्य सन्मान मिळाला नाही तर त्याची तक्रार कुठे करावी याबद्दल सांगा. नक्कीच आपल्या प्रश्नाचं मॅडम उत्तर देतील. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते। महिलांची कारकीर्द आणि कुटुंबातली समतोलता या विषयावर आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतात ॲडव्होकेट भगवती कर्णिक। ब्रेक पूर्वी त्यांनी आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या की महिलांनी कुठल्या बाबतीत जागरूक राहिलं पाहिजे ज्यावेळेला तक्रार केली जाते आणि तशी खरी वेळच येऊ देऊ नये, कारण समुपदेशनाचा सुद्धा एक पर्याय आहे जोही त्यांनी आपल्याला सांगितला। आपल्याला दादा उबाळ यांनी प्रश्न विचारला होता जामखेडहून की ज्या घरामध्ये स्त्रीवरती काही अन्याय होतोय किंवा तिला सन्मानाची वागणूक दिली जात नाहीये तर तिने नेमकं न्याय कुठे मागावा किंवा दाद कुठे मागावी, काय सांगाल? आता सन्मान हा जो शब्द आहे म्हणजे दॅट इज फॉर इक्वॅलिटी किंवा मग रिस्पेक्ट म्हणजे आपण म्हणतो की आदर, तर आदर हा जो आहे तो आणि समानतेचा जो विषय आहे तो एकमेकांशी निगडीत आहे। जिकडे समानता आहे तिकडे रिस्पेक्ट आहे, आदर आहे, बरोबर आहे। म्हणजे स्त्रियांना जर दुय्यम वागणूक मिळत असेल तर पहिलं म्हणजे तर तिने थेट आपल्या कुटुंबाशीच बोलायला पाहिजे। पहिलं तिने तिचे जो संवाद आहे तिचा जो ओपन केला पाहिजे, तिचं जे म्हणणं आहे ते मांडायला पाहिजे। कुटुंब ऐकत नसेल तर मग एखादी मीटिंग घेऊन किंवा एखादा तिचे घरचे म्हणजे तिचे माहेरचे आणि तिचे सासरचे असे मिळून एक शाब्दिक चकमक न होता म्हणजे शाब्दिक वाद न होता एक छानपणे पीसफुली म्हणजे एक शांतपणे या बाबतीत तिने जर तिचे मुद्दे मांडले, कारण होतं काय की अशा मीटिंग्समध्ये जास्त करून भांडणं फार होतात आणि भांडणामुळे काय होतं की ज्याच्यासाठी आपण मीटिंग्स घेतोय तो विषय बाजूला राहतो आणि भांडणामुळे सगळं पाणी फिरतं ह्याच्यावरती। तर तुम्हाला जर सन्मान होत नसेल, तुमचं एकत्र म्हणजे तुम्हाला एक चांगली वागणूक मिळत नसेल तर याकरता तुम्ही कुटुंबाशी बोला। कुटुंबाने जर काही ऐकलं नाही तर तुम्ही यासाठी प्रायव्हेट काउन्सिलर्स आहेत किंवा पोलीस स्टेशन आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला घाबरू नका। पोलीस स्टेशन म्हणजे अगदी तुम्ही काही कंप्लेंट केली की तुम्हाला टाकलं आतमध्ये असं नाही आहे। पोलीस स्टेशनमध्ये महिला कक्ष निवारण तक्रार मंच आहे, वुमेन सेल म्हणतात त्याला, तर तिकडे जाऊन तुम्ही तुमचा एक लेखी अर्ज देऊ शकता। तिकडे ती कंप्लेंट फाईल होते, तुमच्या घरच्यांना बोलवलं जातं आणि अतिशय व्यवस्थितपणे अतिशय नियोजनबद्धतेप्रमाणे हे सगळं म्हणजे जे काही तुमचे कंप्लेंट्स आहे त्याचं काय म्हणणं आहे, तुमच्या नवऱ्याचं म्हणणं काय आहे, त्याच्या सासरच्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकलं जातं आणि त्याप्रमाणे जे काही मार्ग आहे तो सुचवला जातो। आता हा झाला एक भाग। दुसरा भाग असा आहे की तुम्ही शारीरिक मानसिक शाब्दिक छळ होत असेल तुमचा, म्हणजे नुसताच शाब्दिक छळ न होता शारीरिक मानसिक आर्थिक लैंगिक छळ होत असेल तर जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही घरगुती हिंसाचार कायदा या कायद्याअंतर्गत तुम्ही एक तक्रार अर्ज करू शकता, कोर्टामध्ये करू शकता, प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करू शकता आणि मग त्यासाठी तुम्हाला जी दाद आहे ती कोर्टामध्ये तुम्ही मागू शकता। नक्कीच मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे। मगाशी आपण एक समुपदेशनाचा मुद्दा बोलत होतो की या समुपदेशनामुळे असं होतं का की एखादा संसार उद्ध्वस्त होता होता वाचला आणि पुन्हा संसाराची घडी नीट बसली, अशी काही उदाहरणं आपल्या पाहण्यात आहेत का? तर त्या अर्थातच अनफॉर्च्युनेटली पण समुपदेशनामुळे घडी बसली असे उदाहरणं आहेत, पण ती आजच्या जमान्यामध्ये घटस्फोटाशी म्युच्युअल कन्सेंटशी कंपेअर केली तर ती खूपच कमी आहेत। किती वर्ष 7-8 वर्ष वेगळे राहणारे जे पती पत्नी आहेत त्यांना मुलं आहेत, तर मुलांच्यामुळे एकत्र येणारे पण बरेच प्रकरणं आहेत आणि ते आताही छान व्यवस्थित नांदतात असं पण आहे। इवन मला आता एक लक्षात आलं की माझ्याकडे एक प्रकरण आलं होतं, त्या बाईनी त्या स्त्रीने सखीने 498 केली होती नवऱ्याच्या विरुद्ध। नवरा जेलमध्ये गेला, त्याला ज्युडिशियल कस्टडी मिळाली, त्याला नंतर बेल झाली वगैरे सगळं झालं आणि नंतर मग बघितलं तर ते दोघं जण एकत्र पण आले। म्हणजे 498 होऊन सुद्धा ही एक रेअरेस्ट केस आहे की 498 केल्याने पतीचा आणि अर्थातच त्याचे जे सासरची मंडळी आहे त्या बाईचे त्यांचा अर्थातच जो आत्मसन्मान आहे तो दुखावला जातो अर्थातच। पण काही वेळेला जर प्रेम असेल
आणि एकमेकांच्या बद्दल जे वाटणारी जी अजूनही जी आपुलकी अट्रॅक्शन असेल ते जर असेल आणि कुठेतरी असं वाटत असेल की आपण चुकलो, ठीक आहे, आपण आपल्या विवाहाला महत्त्व देऊया, आपण आपल्या संसाराला महत्त्व देऊया, मुलांसाठी किंवा आपल्या स्वतःच्या बायकोसाठी, तर एकत्र येण्याचे चान्सेस 498 केल्यानंतर पण आहेत असं पण मी सांगते. नक्कीच. आणि आत्ताच एक मुलांचा विषय झाला की हे सगळं सुरू असताना घरात असणारं जे पाल्य आहे, मुलं आहेत, तर त्यांच्यावरती सुद्धा याचे परिणाम होतात. तुम्ही मगाशी आम्हाला एक उदाहरण देऊन सांगितलं. तर हे साधारण कुठल्या कुठल्या स्वरूपाचे परिणाम असतात किंवा त्या बाबतीत मग सखीने तोही विचार कसा केला पाहिजे, काय सांगाल? आता मुलांवरती अर्थातच मुलं असतील आणि ती खूप लहान असतील तर ठीक आहे, पण ते वाढत्या वयाची असतील, 8-9 वर्षापासून जे वाढतं वय आहे त्यांना जाण येते. आजकाल मुलांना लवकर जाण येते. तर त्या वयाच्या मुलांना घरात होणारे जे काही संवाद आहेत किंवा आपले आई बाबा, आपल्या बाबा वेगळे राहतात किंवा आई वेगळी राहते, हे सगळं समजत असतं. तर त्या आणि सिंगल पॅरेंट्सचा पण इथे मी तुम्हाला एक विषय सांगते. सिंगल पॅरेंट्सची पण मुलं असतात, म्हणजे हेच आहे, पत्नी वेगळी राहते आणि मुलं सांभाळते. तर अशा वेळेला मुलांची जी शैक्षणिक जी प्रगती आहे ती कुठेतरी कमी होताना दिसते किंवा मग एक प्रकारचं ते इमोशनल डिस्ट्रेस आहे ते वाढतं. इमोशनली ती मुलं स्टबन होतात आणि नंतर मग त्यांना समाजाकडून, शाळेतल्या मुलांकडून पण इव्हन इनफॅक्ट की असं एक वेगळा दृष्टिकोन त्यांना बघितलं जातं की बाबा ह्याचे आई वडील वेगळे राहतात किंवा काय वगैरे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती त्या मुलावरती फार परिणाम होतो. आणि लग्न म्हणजे काय, लग्न संस्था म्हणजे काय याच्या बाबतीत त्याला म्हणजे एक वेगळंच म्हणजे एक जे अर्थ त्याला कळायला म्हणजे एक आकलन व्हायला पाहिजे, त्याचं काहीतरी वेगळंच आकलन नंतर पुढे होऊन मोठा होऊन त्याला होतं. म्हणूनच मुलांच्या समोर भांडणं करताना मुलांच्या समोर जे काही तुमचे वितंडवाद आहे ते मुलांच्या समोर अजिबात डिस्क्लोज करू नका. मुलं जेव्हा बाहेर असतील, झोपलेली असतील, तेव्हा तुम्ही शांतपणे चर्चा करा, शांतपणे बोला, जेणेकरून ही जी गोष्ट आहे ती त्यांच्यापर्यंत वेगळ्या मार्गाने किंवा पोचू नये. इवन काही प्रकरणं कोर्टामध्ये सुरू असतात त्यावेळेला मुलांची ॲक्सेस म्हणजे कस्टडी ॲक्सेस राईट जो म्हणतो आपण तो पण विरुद्ध पार्टीला असतो. समजा आता बाईकडे मुलं आहे आणि त्याचा जे ॲक्सेस राईट आहे तो पतीला मिळतो, अर्थातच तो मिळायलाच हवा कारण तो त्याचा बायोलॉजिकल फादर आहे. तर अशा वेळेला जर ॲक्सेस घेताना पतीने आपल्या बायकोच्या बाबतीत म्हणजे आपल्या आईच्या बाबतीत मुलांना म्हणजे मुलाची आई जी आहे तिच्या बाबतीत असं काहीतरी विचित्र किंवा जे त्याच्या मनात आहे ते सांगू नये. म्हणजे जे काही चाललेले वाद आहे ते त्याच्याकडे डिस्क्लोज करू नये किंवा तुझी आई अशी आहे, तुझी आई तशी आहे, तिने असं समाजाविरुद्ध केलं, तिने तसं केलं, हे कुठेही डिस्क्लोज करू नये. समोरासमोर जर समोर आले तर त्यांनी फ्रेंडली एक रॅपो ठेवावा, एक रिलेशनशिप ठेवावं, जेणेकरून मुलांवरती त्याचा वाईट परिणाम होणार नाही. असे कितीतरी एक्झाम्पल्स आहेत की घटस्फोट झालेला आहे, ॲक्सेस राईट अजूनही घेताय, 4-5 वर्षात सुरू आहे ॲक्सेस राईट आणि तो व्यवस्थित ते मुलं समोर असताना ते व्यवस्थित एकमेकांशी फ्रेंडली बोलतायत. म्हणजे असं नाही की तुझं तोंड तिकडे माझं तोंड इकडे आणि मुलांच्या समोर शाब्दिक चकमक झाली आहे, काही अब्युसेस झालेले आहेत, असं त्यांच्याबद्दल होतच नाही. म्हणजे आपण ही खबरदारी घेणं मुलांच्या समोर या सगळ्या गोष्टी टाळणं फार महत्वाचं आहे. नक्कीच नक्कीच. मला वाटतं याविषयी आपल्याला अधिक जाणून घ्यायचंय. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे महिलांची कारकीर्द आणि कुटुंबाची समतोलता. या विषयावर मार्गदर्शन करतायत ॲडव्होकेट भगवती कर्णिक. मॅडम, आपण महिलांची कारकीर्द बघतोय आणि तिच्या कुटुंबातली ही जी कसरत चालली आहे ती सांभाळायचा प्रयत्न करतोय. तर ह्यात मला विचारायचं आहे की महिला आपला व्यवसाय पुढे चालवत असताना तिनीच वेळेचं नियोजन करणं किंवा तिनीच प्रायोरिटी देणं, ह्याचबरोबर पतीचाही काही धर्म आहे, तर पतीने सुद्धा तितकंच तिला हातभार लावणंही गरजेचं असतं. तर त्याने नेमकी कुठली भूमिका बजावायला हवी? बरोबर आहे. अर्थातच आपण असं म्हणतो की गाडी जी आहे ती 2 रुळांवरती चालते.
तसंच पती आणि पत्नीचं जे रिलेशनशिप आहे ते पॅरलल लाईन्स आहेत आणि संसार जो आहे ती गाडी आहे, गाडी स्वरूपी संसारात म्हणजे पुढे न्यायची आहे, बरोबर आहे. त्यांचे विचार, प्रत्येकाचे विचार जे आहेत, विचार मतं ही वेगळी असतातच अर्थातच. पण पतीचा जो धर्म आहे की म्हणजे पतीचा जो काही कर्तव्य आहे की बाबा की आपल्या बायकोला तिच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्याच्याबद्दलचं जे महत्त्व आहे ते आपण समजून घेणं, ते आपल्या सासरच्या लोकांना सांगणं की बाबा, आपल्या घरच्या लोकांना सांगणं की बाबा हे असं आहे आणि जो काही निर्णय आहे तो एकमेकांशी बोलून चर्चा करून घेणं हे महत्त्वाचं आहे. खरं तर काय माहिती का असं की एक असा प्रॉब्लेम होतो की आम्ही बऱ्याचदा बघतो, म्हणजे वकील बघतात आणि जजेस पण बघतात की पती पत्नींच्या मध्ये इनलॉज म्हणजे तिच्या घरचे म्हणजे तिच्या माहेरचे आणि नवऱ्याच्या गडचे हे जे आहेत त्यांचा इंटरफिअरन्स म्हणजे त्यांची जी दखल आहे, त्यांनी अर्थातच मार्गदर्शन करावं त्यांच्याकडे समोर काही आलं तर, पण ती दखल जी आहे ती फारच त्रासदायक ठरते पुढे जाऊन. कारण लग्नाच्या नंतर सुरुवातीला अर्थातच तिचं माहेरकडे ओढा असणं साहजिकच आहे. पण प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक बाबतीत माहेरी जाऊन सांगणं किंवा माहेरी फोन करणं, सल्ले मागणं हे जे आहे ते स्त्रियांनी टाळलं पाहिजे. कुठेतरी त्याला कंट्रोल केला पाहिजे. जर टाळता नाही आलं तर कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे. कारण तुमचा संसार हा तुमचा आहे. आई वडील जे काही तुम्हाला सांगतील, जे काही तुम्हाला सल्ले देतील हे ते त्यांच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या परीने ते सांगतात आणि अर्थातच ते वन साइडेड असतं असं मला वाटतं आणि त्यामुळे काय होतं की मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होतं. आणि तसंच मी फक्त बायकांसाठी नाही म्हणत आहे, ते पुरुषांसाठी पण ते लागू आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांचे जे काही सल्ले आहेत, जे काही त्यांचे ओपिनियन्स आहेत किंवा जे काही कंप्लेंट्स आहेत तर त्या बाबतीत तुम्ही त्यांचं मत, त्यांच्या अनुभवावरून की हे मत तेच आहे, ते बरोबर आहे, चूक नाही आहे त्याच्यामध्ये काय किंवा असं ठरवून त्याप्रमाणे त्यांच्या दृष्टिकोनातून बघून आणि आपलं जे काही मन आहे किंवा आपलं जे काही विचार आहेत ते बाजूला ठेवू की आई वडील हे सर्वात योग्य मार्गदर्शन करतील असं वाटून घेऊन तसं त्याप्रमाणे आपल्या बायकोशी जर वागायला लागलो आपण तर मग कसं होणार की मग ते होणारच नाही. म्हणजे ह्याचा अर्थ हाच होतो की आपण आपले जे विचार आहेत, आपली जी अनुभव आहे, आपले जे मत आहे ते आपण स्वतःहून घेतलं पाहिजे. आई वडिलांचं इंटरफिअरन्स त्याच्यामध्ये दोन्ही पार्टीजचा नसायला पाहिजे, जेणेकरून जे काही त्याचे कॉन्सिक्वेन्सेस होतील ते तुम्हीच सहन करणार आहात आणि चांगले कॉन्सिक्वेन्सेस होतातच अर्थातच. नक्कीच. आणि ह्याच्यात थोडंसं असं आहे की आपल्याला कोणाचं मन नाही दुखवायचं आहे, त्यामुळे तुम्ही मगाशी म्हणालात तसं की ऐकून घ्यायला हवं, पण अंतिमतः निर्णय घ्यायची वेळ आली की थोडासा आपल्या निर्णयावर ठाम राहायला हवं आणि हे दोघांनीही करायला हवं अर्थातच. मॅडम, मला असं विचारायचं आहे की हा सगळा समतोल साधत असताना एक बाजू अशी असते की तिचं जर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल स्त्रीचं तर कदाचित हे समतोल साधणं तिला सोपं जाऊ शकतं किंवा सुसह्य होऊ शकतं. तर या स्वास्थ्याविषयी काय आपलं मत आहे? हो, स्वास्थ्य हे फार महत्त्वाचं आहे. जसं मी आता जेव्हा आपण करिअरिस्टिक वुमेनकडे बघतो तेव्हा हे स्वास्थ्य जे आहे शारीरिक आणि मानसिक हे खूप महत्त्वाचं आहे. तिला ते साधण्यासाठी वेळेचं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे की तुम्ही करिअर करता, तुम्ही पैसे कमवता, तुम्ही स्वावलंबी आहात, पण तुम्ही हे बघता का की तुमचं जे मानसिक स्वास्थ्य आहे ते बरोबर आहे का? तुम्ही तुमचा जो राग आहे तो सप्रेस केलेला आहे तो कुठेतरी निघायला पाहिजे. कारण काय होतं माहिती का की अशा मनामध्ये ठेवून ते कुठेतरी त्याचा आउटबर्स्ट होतो आणि त्याचे परिणाम वाईट होतात. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की मला याबद्दल शंका आहे, हा इश्यूज आहे, तर मला हे कुठेतरी ओपन करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सकडे, तुम्ही तुमच्या मोठ्यांकडे हे ओपन करा. पण निर्णय मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजे. मानसिक स्वास्थ्यासाठी तुम्हाला काउन्सिलर्स आहेत, तुम्हाला स्वतःचं पण आत्मपरीक्षण करणं म्हणजे जे महत्त्वाचं आहे ते खूपच महत्त्वाचं आहे. योगा करणं,
नंतर मग जे शारीरिक स्वास्थ्य आहे त्याच्याबद्दल योग्य वेळी योग्य वयाच्या वेळेला ते शारीरिक जे काही उपचार आहेत ते घेणं. कारण आजकाल आपण बघतो की स्त्रियांना लवकरात लवकर बीपीचे आजार, डायबिटीस हे जे आजार आहेत ते होतात, धावपळीच्या जीवनामध्ये ते होतातच. तर ते पण जपलं पाहिजे, कारण ते जपल्यानंतरच आपण आपल्या कुटुंबाला जपू शकतो. जर स्त्री शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ असेल तर ती कुटुंबाला नक्कीच जपेल आणि ते कुटुंब नक्कीच सुदृढ होईल. नक्कीच, कारण व्यवसाय करत असताना या गोष्टींकडे जर दुर्लक्ष झालं तर त्याचे आपल्या तब्येतीवर तर दूरगामी परिणाम होणारच आहेत आणि कदाचित विपरीत परिणामाला आपल्या कुटुंबालाही सामोरं जायला लागू शकतं. त्यामुळे हा मुद्द्याचा सुद्धा विचार इथे अवश्य येतो. मला वाटतं हा फारच महत्वाचा विषय आपण मांडलात या ठिकाणी. हा विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि त्यासाठी तुम्ही वेगवेगळी माध्यमं वापरू शकता. फेसबुकवर प्रतिक्रिया द्यायची असेल तर आपला www.facebook.com/dd सह्याद्री इथे प्रतिक्रिया देता येईल. sakhisahyadrady@gmail.com हा आपला मेल ID आहे. www.youtube.com/dd सह्याद्री यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील आणि @dd सह्याद्री आपलं ट्विटर हँडल आहे. आजचा हा विषय होता महिलांची कारकीर्द आणि कुटुंबाची समतोलता. मला वाटतं मॅडम तुमचे आभार मानायचेच आहेत या विषयासाठी, पण अगदी थोडक्यात जर काही संदेश द्यायचा असेल सखींना तर तो काय द्याल? आजचं जे युग आहे ते धावपळीचं युग आहे, साक्षरतेचं युग आहे. तुम्ही छान शिकलेला आहात, तुम्ही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आहात, अतिशय छान तुम्ही पोझिशन सांभाळताय कंपनीजमध्ये, फॅक्टरीजमध्ये किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये. तर याच्याबरोबर तुम्ही तुमचं कुटुंब पण सांभाळताय, तुम्ही तारेवरची कसरत करताय. तर या तारेवरची कसरत करताना तुम्ही तुमच्या विवाह संस्थेला, म्हणजे मी अर्थातच वैवाहिक जीवनाच्या बद्दल सांगतेय की तुम्ही तुमच्या ज्या विवाह संस्था आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा. फॅमिली एकत्र राहण्यासाठी तुम्ही आटोकाट प्रयत्न करा. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही अन्याय सहन करा, असं तर अजिबात नाहीये. अन्याय होत असेल तर तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, पण थोड्याशा इगो प्रॉब्लेम्समुळे, थोड्याशा मिसअंडरस्टँडिंग्समुळे कुठेतरी असं जर विवाह संस्थेला किंवा आपल्या वैवाहिक जीवनाला प्रॉब्लेम्स येत असतील तर ते कुठेतरी आपणच कंट्रोल करायला पाहिजे. आपणच स्वतःहून स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आपण जरा पडती बाजू नाही म्हणणार मी, पण आपणच आपल्याबद्दल असं सांगायला पाहिजे मनाला की मी कुठेतरी ते थांबायला पाहिजे आणि माझं चुकतं आहे तर मी ओपन अप व्हायला पाहिजे की माझं चुकलं आहे. कुठेतरी हे ऍडमिट करा की माझं हे चुकलेलं आहे. हे ऍडमिट करण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, कुठेही कमतरता नाहीये, काही कमीपणा नाहीये. जर तुम्ही हे ऍडमिट केलं की माझं चुकलेलं आहे, मला माफ करा, असं जर तुम्ही सांगितलं थोड्याशा मिसअंडरस्टँडिंगमुळे, तर त्याचा एवढा चांगला सकारात्मक परिणाम तुमच्या फॅमिली लाईफवरती होईल की तुम्हाला मग पुढे याचे चांगले परिणाम बघायला मिळतील. नक्कीच मला वाटतं आणि ही गोष्ट प्रत्येक सखीने लक्षात ठेवायला हवी. व्यावसायिक कारकीर्द सांभाळत असताना कुठे सुरू करावं आणि कुठे थांबावं ह्याचं एक थोडंसं गणित जुळलं की मला वाटतं सगळ्या गोष्टी खूप चांगल्या होऊ शकतील. याबद्दलचे कायदे किंवा त्याचं महत्त्व हे सगळं आपल्याला मॅडमने आजच्या कार्यक्रमातून, आजच्या विषयाच्या माध्यमातून समजावून सांगितलं. मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि छान मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. वेळोवेळी असेच वेगवेगळे विषय घेऊन, मार्गदर्शन घेऊन आपण येतच असतो. आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.